या ठिकाणी हा थाटामाटात साजरा होतो आणि या वाल्हे कोल्हापूर गावी निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे बुवा आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आईचं मंदिर या ठिकाणी थाटामाटात उभं आहे आणि आईचा आज उत्सव या ठिकाणी साजरा होतो आणि त्या उत्सवानिमित्त आम्हा दोन बुवांना म्हणजे मी स्वतः गणेश चंद्रकांत मुक्काम पोस्ट कुंदरे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी आम्ही डोंबिवली या गावी राहतो आणि आमचे गुरुवर्ग बुवा संजय वासुदेव पवार कारण बुवांचा शब्द म्हणजे लाखात एक शब्द आणि तो शब्द आम्ही पाळणार त्यासाठी या ठिकाणी एवढ्या लांब गेलो बरोबर खरोखर बुवांची आज तब्येत बरोबर नाही त्यामुळे बुवा आता या ठिकाणी येऊ शकले नाही पण बुवांनी एवढा नाही जमला तरी 80% तरी काम करून जाणार कारण आज थोडं उशिराच झालं काय बुवा पण खरोखर बुवाची उणीव तुम्हाला भासू नये आणि सांभाळून द्या कारण बुवांचं उत्कृष्ट भजन आहे तसंच बोलण्याचं वक्तृत्व पण सुंदर आहे तेवढा काय जमणार नाही पण आज खरोखर बुवांच्या वतीनं तुमची दिलगिरी मागतोय कारण बुवा येऊ शकलेच नाही त्याबद्दल मी या ठिकाणी हरिनाम गाण्यासाठी आलोय यांनी बदली कामगार मागल्याने आता पुढे बघतोय जायचा पण आज या ठिकाणी आमचे पेडणेकर बुवा त्यांना देखील या ठिकाणी डबलवारी करण्यासाठी तुम्ही आमंत्रण केलात बुवांचे पकवाद वादक तबला वादक आणि बुवांची मंडळ तसेच माझे पकवाज वादक तबला वादक आणि माझी मंडळ सर्वांच्या वतीनं तुम्हा या सर्व मंडळाचे आमच्या दोन्ही भजन मंडळाच्या वतीनं नामकात आभार मानून आई कुंभोजा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही जमलेल्या सर्व भजनरसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन त्या उदयविद्या प्रशस्त कलेचा राजसेवक श्री गजानन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तुला करून या डबलवारी आपल्या सामने डबलवारीला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र काय बुवा बदली कामगार जरी असलो मी काय म्हटलात बदली कामगार आणि कसं असतं बघा जुळून येतात जुळून आलं जुळून काय जुळून येला बघा बदली कामगार मला म्हणाले आणि यांना मॅपने बाथरूम मध्ये नेलंय आता बदली कामगार कोणते तुम्ही समजून घ्या म्हणजे मॅप डायरेक्ट ह्यांना बाथरूम मध्ये घेऊन जाता मुंबईत हो कामगार हरकत नाही अतिशय उत्कृष्ट बतावणी आहे त्यांची आता ते म्हणजे शांत राहिले काय झाला त्या ह्या डोंगरात गोल 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 फिरून फिरून ते चक्कर येत आहे आता त्यामुळे ते जरा शांत राहिले पण तसे शांत राहणारे नाही ते अशांत माणूस ते पण आता काय झालंय मंडळी खरोखर मॅप लावला त्याच्यानंतर आम्ही मॅप मध्ये अडकलो नाही ती टेक्नॉलॉजी आहे नवीन बुवा तुमका भले बाथरूम मध्ये नेला आमका ती बाथरूम मध्ये नेणारी नाही आम्ही मॅपच्या जीवावरच इलो आम्ही मॅप बरोबर आम्हाला मॅप घेऊन इलो पण काय झाला मध्ये रॅली होती त्या रॅलीत ट्रॉफिक मध्ये आम्ही 1 ते 1.5 तास उभे होतो हे साहेब होते बघा स्वीपवर बरोबर की ना या साहेबांनी सर्वांनी उतरून आमची गाडी पुढे घेतली आणि आम्ही त्या ठिकाणी निघालो नाहीतर काय मला वाटलेलं 12 हळद वाजणार म्हणजे आमचा भजन हळद होता साहेब फोन करत होते पण साहेबांना सांगणार काय परिस्थितीच बिकट होती 1-1.5 तास आम्ही त्या रॅलीमध्ये अडकून बसलेलो पण खरोखर कार्यक्रमाला जेवढे तुम्ही आहेत गर्दी नसली तरी दर्दी होय बरोबर की नाही आणि खरोखर बुवा सुंदर काय
तुम्हीच बोलायचं आहे, मी आज काय बोलणार नाही, कारण बुवा काय बोलले, पेडणेरकर बुवांना काय बोलायचं नाही, फक्त भजन करायचं आणि यायचं. कळला हो? कारण मी बदली कामगार सांगलेला तेवढा काम, पैसे भेटणार तेवढा काम करणार. बरोबर? तुम्ही बिदागी कामगार, आम्ही बदली कामगार. काय तर बघून घ्यावा, काय तर हरकत नाही. भजनाला सुरुवात करतोय. भजन म्हणजे नामस्मरण, आणि ज्यांनी नामस्मरण केलंय, भक्ती. आता आपण काय करतो, हे रात्री जागरण. आता काल आमची बारी होती, बुवांची काल पण बारी होती, दापोली चिपळूण वरून आम्ही 11 वाजता डोंबिवलीत आलो. त्याच्यानंतर मी आज गावी जाणार होतो. बुवाने 1 वाजता फोन केला, माझी तब्येत बिघडले, बारी तुला करायची, गावी आज जाऊ नको. त्यामुळे आज आपण या ठिकाणी आलोय हरिनाम घेण्यासाठी, नामस्मरण, भक्ती. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, आणि न म्हणजे नमावा. हे नामस्मरण आहे, आणि ते नामस्मरण पहिल्यांदा सुरुवात करू. या ठिकाणी आम्हाला येताना या ठिकाणी गणेश आकाडे बुवा देवासारखे धावून आले. खरोखर पुण्यामध्ये गणेश आकाडे बुवा आले, आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी घेऊन आले. ते पुढे होते आणि आम्ही त्यांच्या मागून आलो. खरोखर एकदा जोरदार टाळी बुवांसाठी. कारण काय, पुण्यावर नाही या ठिकाणी यायचं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. बरोबर? आणि या नामस्मरण भक्तीसाठी आले बुवा. खरोखर बुवा लाख धन्यवाद देतो, कारण मी गाडीत बसल्यावरतीच बोलत होतो की एवढं पण माणूस करू शकत नाही, आणि या हरिनामासाठी जो माणूस करतोय बुवा, याची 100% फेड तुम्हाला नक्कीच या नामस्मरणातून भेटणार आहे. खरोखर बरोबर की नाही? हे काय पण सांगतात, हे 1 तास लेट निघाले, हे रॅलीत नाही अडकलेले, हे 1 तास लेट निघाले. त्यांचं लावणीचं डान्स असता कधी कधी मध्ये त्यांचं. होय, बघा कसे दिसतात ते. भीती वाटत होती आमका, वाटेत कोणतरी धरीन तर गौतमी पाटील लिहिली म्हणा, पण लिहिले बाबा जाग्यात. आज काही नाही होती ना लावणी, नाही काढा तुम्ही, काढला पाहिजे. हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, चांदण्याचे गोष माझ्या, चांदण्याचे गोष माझ्या, प्रियकराला पोचवा. उपासनेला दृढ चालवावे, उपासनेला
उपासनेला दृढ चालवा भूदेव संतासी सदा नमावे भूदेव संतासी सदा नमावे भूदेव संतासी सदा सत्कर्मयोगे वय घालवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वमुखी मंगल बोलवावे सर्वमुखी मंगल बोलवावे श्रीवक्रतुंड गणपति गजानन श्री सत्यनारायण श्री ब्रह्मदेव श्री दुर्गा देवी आई भवानी आई भवानी आई सुप्रसिद्ध भजनकार कैलासवासी काशीरामपर सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य ज्ञानदेव मेस्त्री सात स्वराने केली प्रार्थना सात स्वराने केली प्रार्थना गणराया
बघा रूप रूप पाहता लोचनी सुख झाल्यावर साजनी, कारण पांडुरंगाचं ते रूप आपण डोळ्याने पाहतो, पण तो पांडुरंग साक्षात या विटेवरती कशासाठी आला तर भक्त पुंडलिकाची आई वडिलांची सेवा पाहून तो पांडुरंग या विटेवरती उभा आहे. आणि खरोखर ती सेवा ज्यांनी ज्यांनी केली त्यांची नया तरली समजा, कारण आई वडिलांची सेवा ही श्रेष्ठ सेवा. पहिले देव ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते पहिले देव म्हणजे आपले आई वडील, बरोबर की नाही बुवा? बुवा सांगतील भरपूर काय काय सांगतील, कारण ते गाडे अभ्यासक ह्याच्यातले अध्यात्म आणि सुंदर आहे त्यांचं. पण मला जे जमेल ते मी सांगणार. काय बरोबर बुवा? लिहतास काय आता? बरोबर, लोक घरात झोपात गेली तर नामस्मरण, भक्ती आणि आई वडिलांची सेवा. आई वडिलांची सेवा म्हणजे काय तर आज खरोखर नामस्मरण आमचे बुवा आम्हाला हेच शिकवतात की भजनात बसल्यानंतर बुवांचं एकच सांगणं असतं की आई वडिलांची सेवा करा. आणि ज्यांनी आई वडिलांची सेवा केली आणि काय कमी पडलं तर बुवा सांगतात मी देईन, बरोबर की नाही? आणि हीच सेवा आम्ही शिकलो आणि खरोखर आम्हाला पण त्याच्यातून फायदा झालाय. कारण आम्ही पण लहान असताना म्हणजे जेव्हा गावातनं मुंबईत येलो, आई वडील काय म्हणाले की आम्ही आई वडिलांच्या अंगावर धावून जायचो की नाही हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही, असं आम्ही बोलायचो आई वडिलांना. पण बुवांच्या संगतीला आल्यानंतर समजलं की आई वडील म्हणजे आपल्याला काय शिकवतात. एखादा वडील गरीब असला तरी चालेल, पण त्याने जन्म दिला ही त्याची श्रीमंती आहे. आपल्याला जन्म दिला हीच त्यांची श्रीमंती. वडील म्हणजे श्रीमंत माणूस आहे. कारण आई वडिलांची जेव्हा आपण काय म्हणतो, जेव्हा आम्ही असंच करायचो म्हणजे लहानपणी जेवढं आई वडिलांनी आपल्याला देता आलं तेवढं आपण आपल्याला दिलंय आणि त्यांनी जे संस्कार दिले त्याच्यामुळे आम्ही ह्या खुर्चीवर आहे, नारदाच्या गादीवर आम्ही आज बसतोय. हे आई वडिलांनी केलेल्या पुण्याईमुळे बसतोय. ह्यांनी त्याचा बदली कामगार म्हटलंय. होय, बदली कामगार ही नारदाची गादी आहे, बरोबर की नाही? तुम्ही त्याच्यावर बसतात आणि तुम्ही म्हणतात काय की बदली कामगार. हे बदली कामगार होते एका शाळेत. आता सुरुवात केली तेव्हा जरा एक चुटकुलं सांगतेच. तर बदली कामगार होते एका शाळेत. बदली कामगार ठेवलं नाही कशासाठी? इंग्लिश शिकवायला. काय झालं, बुवा मुंबईला आले, मुंबईवरनं गावात गेले 15 दिवसाची सुट्टी काढून मुंबईवरनं बुवा गावात गेले. तर गावातल्या मुलांना इंग्लिश 4थीच्या पुढे म्हणजे आमच्या तरी बघण्यात नाही, म्हणजे आम्ही 1ली 2री 3री 4थी ह्याच्यात आमका इंग्लिश असता हो पण विषय माहिती नाही. मी माझं सांगते, तुमचा काय तर बघून घ्या. तर 1ली 2री 4थी पर्यंत आम्हाला इंग्लिश हा धडाच नव्हता. आणि नंतर एकदम 5वीत गेल्यानंतर हा इंग्लिशचा धडा पुस्तक हातात भेटलं. ए काय नी, बी काय नी, सी काय नी, डी काय, आमच्या डोक्यावर ना सगळं.
तर म्हणजे आमचे सर होते ते सांगतोय मी संडे आणि मंडे ते पाठ करीत असतात बघ. संडे मंडे वेनसडे ट्यूसडे त्या संडे मंडेत मी खूप दांडे खाल्ले. म्हणजे कपाळ आपटायचो आमचा मास्तर त्या भीतीर आमचा पाठच व्हायचा नाही. तर त्या गावात बुवा गेले आणि गावच्या मास्तरांनी शक्कल लढवली की बुवा मुंबईवरनं आलेत. मुंबईत इंग्लिश सरास शिकतात सगळे. बुवा मुंबईवरनं आलेत मग बुवांना थोडे दिवस सांगूया मुलांना इंग्लिश शिकवा. तर बुवा तयार झाले. बदली कामगार तयार झाले. काय मी इंग्लिश शिकवतो बुवांना. इंग्लिश म्हणजे मुलांना शिकवतो. आणि बुवांनी इंग्लिश शिकवायला चालू केलं. इंग्लिश शिकवायला चालू केल्यानंतर काय झालं 4 5 8 10 दिवस सुट्टी संपत दिली. मुलांच्या काय डोक्यात येत नाही. ABCD काही आहे ना. मग बुवांनी शक्कल लढवली. ए म्हणजे अनिलची बायको, बी म्हणजे बाबल्याची बायको, डी म्हणजे दादल्याची बायको. असं त्यांनी शिकवत शिकवत M पर्यंत शिकवलं. आणि काय M म्हणजे मंगेशची बायको. आता झाला M पर्यंत शिक्षण पूर्ण झाला. आता पुढे करणार काय. आणि बुवांची सुट्टी संपत दिली. 14 दिवस झाले. 15व्या दिवशी मुंबईत जाणार. आणि तेवढ्यात इन्स्पेक्शन वाले मास्तर पण त्याच दिवशी नेमके टपाकले. पुढची झेड पर्यंत ती राहिलेली ना. M पर्यंत शिक्षण झाला पोरांचा. आणि M पर्यंत झाल्यावर इन्स्पेक्शनचे मास्तर आले आणि फळ्यावर म्हणजे उभे राहिले आणि सांगतात बुवा मुलांनो इंग्लिश शिकलात. म्हणतात मुला होय होय आम्ही इंग्लिश शिकलो. ठीक आहे मग मी अक्षर काढतो फळ्यावर ते सांगा. आणि त्या इन्स्पेक्शनच्या मास्तरांनी मोठा घोळ घातला. तो म्हणजे W काढला फळ्यावर. काय W. आता पोरांचं शिक्षण M पर्यंत. Mच्या पुढे W. बुवा पण सगळे केस वले झाले बुवांचे. म्हणता आता करणार काय. पण बुवांचं एक पुतण हुशार होतो त्याच्यात. तो म्हणता मी सांगतो मी सांगतो मी सांगतो म्हणतो. उभा राहिला. सांग काय अक्षर. म्हणता दिसता तर मंग्याची बायको पण उलटी रवान करता काय. बुवा पण चुटकुले भारी सांगतात. मी काय जास्त त्या भानगडीत पडणार नाही. पण वाईट कळ काढली पाहिजे. नाही कळ काढलं तर ते खवळायचं नाही. कारण गार गार फिरा नेलं. जाताना त्या रिसॉर्ट एक बुक करा आणि त्याच्यात आज झोपा. उद्या स्विमिंग पूल मध्ये असे पोवा आणि मग घरात यावा. मी सांगतोय काकी एक्झाम त्यांना ते आवडला स्विमिंग पूल म्हणा. होय खरोखर. आणि असू देत मी काय जास्त बोलणार नाही. कारण बुवानी सांगले ना तरी पण काय आहे बोलावं लागतं. बोलले नाही तर बुवा भडकायचे नाही. भडक आता कसे वळतात तरी बघा ते.
तुझ्या पाया माझे सीता तुझ्या पाया बंधन विरहित इतली नाती सुगंध जैसा फुला संग आकाश तुझ्या सर्वभूती आकाश तुझ्या सर्वभूती नावी दिशा Sarita